समर्पण जे आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालं, चरखा मिळाला वगैरे वगैरे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण ते सहज झालं नाही. खरं म्हणजे मी हा इतिहास का सांगतो, ज्यांना इतिहास माहिती आहे तेच भविष्य घडवू शकतात हे अटल बिहारी वाजपेयींनी सुद्धा सांगितलं. पहिल्यांदा मला इतिहास तर माहिती पाहिजे की काय काय झालं. आपण छत्रपतींचा इतिहास सांगत असतो, संभाजी राजांचा इतिहास सांगत असतो, आपण अहिल्याबाई होळकरांचा, यशवंतराव होळकर, फुले शाहू आंबेडकरांचा, साठेंचा का सांगतो हा इतिहास? की त्यांनी हे केलं, काय संघर्ष झाला, कसा झाला, हे तुमच्या आमच्या मनामध्ये प्रत्येकाच्या ठसलं पाहिजे. मनापासून एक मनातून ऊर्जा निर्माण झाली पाहिजे. ते सगळं झालं. खरं म्हणजे पवार साहेबांना काँग्रेसनं बाहेर काढलं, त्यांच्याबरोबर संगमा आणि ते तारिक अनवर वगैरे वगैरे हे जे काय आहे सहज मिटवता आलं असतं, पण नाही, त्यावेळेला त्यांना काढण्यात आलं. आणि मी त्यावेळेला विरोधी पक्ष नेता होतो आपल्या विधान परिषदेत. आणि काय करायचं ठरलं, त्यांना काढलं. मला आठवतं की ते मुंबईत यायच्या अगोदर शिवाजीराव नलावडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एक जाहीर सभा एका कुठल्या तरी चव्हाण सेंटरमध्ये मला वाटतं, मी सुद्धा बाहेर गावी होतो, ताबडतोब आलो. म्हणजे महाराष्ट्र हिंदुस्थानातच होतो. सुरुवात झाली, काय करायचं, नाव काय ठेवायचं. A10 मला काल बरं वाटलं, कारण त्या A10च्याच परिसरामध्ये काल झेंडावंदन करण्याचा सुद्धा प्रसंग आमच्यावर आला आणि मला ते सगळं आठवलं. A10 म्हणजे आपलं जे ऑफिस आहे ना आता, त्याच्या बाजूचा एक छोटा बंगला जो विरोधी पक्ष नेता म्हणून मला मिळाला होता, तिथंच ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. इतिहास त्याच बंगल्यात घडला. रात्रंदिवस 1000 लोकांच्या तर ऍफिडेविट पाहिजे होते ताबडतोब. त्यांचं मतदान केंद्र कुठलं आहे, त्यांचा नंबर काय आहे, ते कुठल्या पक्षाचं आहे, त्याचा राजीनामा दिला की नाही, त्याचं ऍफिडेविट आणि आमच्या पक्षाशी येण्याशी त्यांची निष्ठा, या संदर्भ सगळे जे कागदपत्र 1000. आता असं आहे की मी सांगितलं की आपण म्हणून आपल्या पोरांचं काय माझगावच्या लोकांनी, समीर, पंकज, या सगळ्या लोकांनी जे आहे हे धनुष्यबाण उचललं. माझगावातून आणि आजूबाजूतून हे 1000 अफिडेविट तयार करण्यात आले. झेंडा कुठला पाहिजे, त्या बेडरूम मध्ये ह्याच लोकांनी तयार केला. त्याच्यानंतर घड्याळ निशाणे, आम्ही हे घड्याळ पाठवलं. अगोदर पाठवलं होतं, तो चरखा इथे आम्हाला देण्यात आला होता. त्यावेळेला